नमस्कार. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणता स्वतां. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आजच्या आपल्या नवरात्राच्या निमित्ताने सुरू केलेल्या या निरूपण मालिकेचा तिसरा दिवस आहे. काल आपण या सगळ्या देवी भागवतामधलं शक्तीचं जे काही वैशिष्ट्य आहे किंवा जे महात्म्य आहे ते थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि हे मी हेतुतः सांगितलं होतं की देवी भागवतातले सगळे जे काही प्रसंग आहेत हे विस्ताराने सांगण्याकरता आपल्याला खूप मोठा कालावधी लागेल. त्या प्रसंगांच्या ऐवजी या अतिशय प्रासादिक ग्रंथामधलं जे काही तत्वरूप आहे किंवा जो तत्वरूप प्रसाद आहे तो आपण प्राप्त करून घेऊया. आजच्या युगासाठी आणि एकूण आपल्या जीवन व्यवहारासाठी ही तत्वच मार्गदर्शक ठरत असतात. कथा ह्या केवळ निमित्त आणि प्रसंगोपशात सांगितल्या गेलेल्या असतात. त्यातनं तत्वार्थ किंवा बोधच आपल्याला घ्यायचा असतो. परंतु प्राचीन काळापासून ही सगळी परंपरा चालत आली आहे आणि त्यामुळे कथानक सांगणं, त्या कथानकाच्या निमित्ताने काही संस्कार, काही मूल्यांचं संवर्धन करणं, ते समाज मनावर बिंबवणं असा एक तो मानसशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय उद्देश होता. आजच्या काळातही तो आवश्यक आहेच, त्यात काही वाद नाही. परंतु साधारणपणे एखाद्या गोष्टीची उकल करत असताना त्यातला मतितार्थ जर लवकर सांगितला गेला तर त्याच्यावर लक्ष केंद्रित करता येतं किंवा त्या कथेचा जो निष्कर्ष आहे त्या निष्कर्षावर जर जास्त भर दिला गेला तर त्या निष्कर्षातनं आपल्याला नेमकं काय घ्यायचं याचा सुद्धा उलगडा होतो. आणि म्हणून देवी भागवतामध्ये शक्तीचं महात्म्य सांगितलेलं आहे. सगळ्या सृष्टीची निर्मिती माझ्यामुळे झालेली आहे आणि मी आद्याशक्ती आहे, पराशक्ती आहे, मी आदिमाया आहे, अशा प्रकारचा उल्लेख करून या देवीने आपलं महत्व विशद केलेलं आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं एक ईश्वरीय शक्ती या सृष्टीचं संचालन करते असं आपण काल परवापर्यंत बघितलं. आणि तीच देवी किंवा तीच पराशक्ती, आद्याशक्ती ज्याला म्हणता येईल, ती विविध रूपामधनं प्रकट होत असते. विविध कथानकांमधनं ती आपलं महत्व बिंबवत जाते आणि मनुष्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच्या दैनंदिन जीवन व्यवहारासाठी असेल किंवा परमार्थ प्राप्तीसाठी सुद्धा त्याने काय केलं पाहिजे याचाच उलगडा श्रीमद भागवताप्रमाणे या देवी भागवतातनंही करून दिला गेलाय. बऱ्याचशा कथांचं साम्य आहे हे मी काल म्हटलंच आहे. भागवत या शब्दातच भगवंताने सांगितलेली स्वतःविषयीची लीला याला साधारणपणे भागवत असा शब्द वापरला जातो. देवी भागवतातही देवीने सांगितलेल्या लीलांचं वर्णन केलं गेलेलं आहे. एक विशेष बाब प्रामुख्याने मला आज तुम्हाला सांगायची ती अशी की ही जी काही प्रासादिक ग्रंथ आहेत, मग श्रीमद भागवत असेल, देवी भागवत असेल, भगवद्गीता असेल किंवा अगदी रामायण, महाभारत, गुरुचरित्र असे जे जे काही ग्रंथ आहेत की जे नित्यनेमाने वाचले जातात आणि त्यांच्या पारायणामधून काही ना काही प्राप्त करून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. एक या ग्रंथांची रचना बघितल्यानंतर असं लक्षात येतं की त्यामध्ये सुद्धा वाचणाऱ्याचं मानसशास्त्र लक्षात घेतलं गेलेलं आहे. म्हणजे प्रकर्षाने लक्षात येणारा त्यातला भाग असा आहे की आपल्या या भारतीय संस्कृतीने किंवा हजारो वर्षापासून चालत आलेल्या या संस्कृतीने धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थांना सर्वाधिक महत्व दिलेलं आहे. किंबहुना प्रत्येक व्यक्तीच्या किंवा समाजाच्या जीवनक्रमामध्ये त्याचं आयुष्य किंवा जीवनक्रम अधिकाधिक समृद्ध आणि चांगला असावा, समाधानी असावा, ध्येय प्राप्तीच्या दृष्टीने, संकल्प पूर्तीच्या दृष्टीने त्याला ते
सुकर व्हावं, सोयीस्कर व्हावं आणि आपल्याला मिळालेल्या आयुष्यात आपण जे काही ध्येय समोर ठेवलं आहे ते प्राप्त करण्यासाठी त्यालाही काही टप्पे असावेत, एक वेळापत्रक असावं किंवा त्याची एक व्यवस्था किंवा रचना असावी, या दृष्टिकोनातून ह्या 4 पुरुषार्थांची रचना केली गेली आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या टप्प्यांमध्ये जसं आधी धर्माचं म्हणजे कर्तव्यांची जाणीव करून दिली आहे. तुम्ही काय केलं पाहिजे, तुमचा जन्म कशासाठी झालेला आहे, कर्तव्य, जबाबदाऱ्या यांचं महत्त्व बिंबवण्याचं काम धर्म या त्या टप्प्यामध्ये आपल्याला पाहता येतं. अर्थ हा जो काही एक वेगळा विभाग आपण जेव्हा पाहतो किंवा ज्याला आपण पुरुषार्थ म्हणतो, त्याच्यामध्ये तुम्ही मग एका विशिष्ट वयानंतर काय प्राप्ती केली पाहिजे, त्या प्राप्तीचा विनियोग कसा केला पाहिजे, तुम्ही जे जे काय मिळवाल, मग ते धन असेल, समृद्धी असेल, जे काही असेल ते कसं प्राप्त करायचं, त्याचा विनियोग कसा करायचा, त्या प्राप्तीसाठी धर्म कसा पाळायचा, धर्माला बरोबर घेऊन तुम्ही अर्थप्राप्ती कशी करायची याचं विवरण किंवा त्याचा पुढचा प्रवास हा या 4 पुरुषार्थांमधून आपल्याला असा विकसित झालेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर कामाचं वर्णन येतं. कामामध्ये तुम्ही म्हणजे विवाह करण्यापासून ते विवाह संस्कारांपासून ते तुमच्या मनामधल्या कामनांच्या पूर्तीसाठी तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने त्याचं सगळी रचना केली पाहिजे, याचं सुद्धा मार्गदर्शन याच ग्रंथांमधनं, याच पुरुषार्थांच्या मांडणीतून केलेलं पाहायला मिळतं. धर्माला बरोबर घेऊन अर्थ, धर्म आणि अर्थाला बरोबर घेऊन कामनांची परिपूर्तता, असा हा क्रम टप्प्याटप्प्याने पुढे जातो. आपल्याला हे ग्रंथ समजावून सांगतात आणि तो समजावून सांगितलेला हा क्रम आपल्याला एका मोक्षापर्यंत, आता मोक्ष म्हणजे पुन्हा मुक्ती वगैरे ह्या ज्या काही आपण पारमार्थिक संकल्पना लक्षात घेतो त्या आहेतच. मोक्षप्राप्ती प्रत्येकाला हवी असते, मुक्ती हवीच असते, पुन्हा मनुष्य जन्म नको, म्हणून ते कैवल्य प्राप्ती व्हावी आणि जो मिळाला तो मनुष्य जन्म पुरेसा आहे आणि यातच आता भगवंतानेच आपल्याला दर्शन द्यावं आणि त्याच्या बरोबरच आपल्याला स्थान मिळावं, वैकुंठात स्थान मिळावं, स्वर्गामध्ये स्थान मिळावं, अशा प्रकारच्या ज्या काही आपण कल्पना करून घेतो त्याची या सगळ्या रचनेमध्ये सुद्धा व्यवस्था आहे. परंतु हे सगळं पारमार्थिक विवेचन करत असताना त्यातला मतितार्थ असा आहे की मुक्ती म्हणजेच खऱ्या अर्थाने एक समाधान असतं की मी धर्म, अर्थ, काम या सगळ्या पुरुषार्थांची पूर्तता योग्य रीतीने केली आहे की नाही. केली असेल तर मला निश्चितच एका विशेष आनंदाचा अनुभव येईल, एका विशेष समाधानाची अनुभूती येईल आणि ही जी काही अनुभूती असेल, एका मनःशांतीचा जो काही परमानंद असेल, तो परमानंद जर मला मिळाला तर मला मुक्ती मिळाल्यासारखीच स्थिती असते. आपल्या अनेक संतांनी असं म्हटले की आम्हाला नको मुक्ती संपदा, आम्हाला मुक्ती वगैरे काही नको, आम्हाला सतत परमेश्वराची भक्तीच करायला मिळू दे. अगदी तू आम्हाला पुढचा जन्म जरी देणार असला तरी तुझी भक्ती करण्यासाठीच तो मिळू दे, अशा प्रकारची कामना अनेक संतांनी ठेवलेली आहे. याचा अर्थ त्यांना मुक्ती नको आहे, परमेश्वराच्या भक्तीतच त्यांना मुक्तीचा आनंद मिळतो. अशा प्रकारची जी काही एक परमोच्च अवस्था आहे, मनुष्य जन्माला येऊन काय प्राप्त करायचं आणि त्या प्राप्तीचा नेमका आनंद काय आहे, किंवा अशी काही प्राप्ती करायची की त्यामध्ये खऱ्या अर्थाने परमानंद मिळेल, त्या परमानंदाची तुलना अन्य कोणत्याही भौतिक आनंदाशी किंवा समाधानाशी होऊ शकणार नाही. इतक्या वेगळ्या स्वरूपाची ती प्राप्ती असते. आणि म्हणून अगदी आपल्या महाराष्ट्रातल्या तर संत तुकोबांपासून ज्ञानेश्वरांपर्यंत सगळ्यांनीच अशीच त्यांच्या अभंगांमधनं मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळते की आम्हाला मुक्ती नको, आम्हाला तुझी भक्ती हवी. याचा अर्थ की धर्म, अर्थ, काम, मोक्ष या पुरुषार्थांची आपण जेव्हा रचना पाहतो, त्याची व्यवस्था पाहतो, त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या कर्तव्यांची त्या त्या टप्प्यावर जाणीव करून दिलेली आहे. कशा पद्धतीने जगायचं, कुठल्या जीवनमूल्यांचा आधार घ्यायचा आणि सगळं आपलं जीवन हे कसं एक सत्याशी अनुकूल असेल, पावित्र्याशी त्याचा संबंध असेल आणि त्या सगळ्या अशा पवित्रमय जीवन जगण्यातून एका परमानंदाची मुक्ती आपल्याला प्राप्त करता येऊ शकते. अशी जी रचना आहे तीच रचना या देवी भागवतातही आहे. आपण आज काल 3ऱ्या स्कंदापर्यंत धावतच आलेलो आहोत, परंतु आज 4थ्या स्कंदामध्ये सुद्धा 4थ्या स्कंदाचा विचार करताना किंवा
किंवा एकूण 1 ते 4 या स्कंदांची संकलित जर आपण आवृत्ती बघितली तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रकर्षाने हे जाणवतं की देवीने आपलं प्राकट्य सांगितलं आहे, माझी निर्मिती कशासाठी ते सांगितलं आहे. ते सांगत असताना मी कोणाकोणाला निर्माण केलं, ब्रह्मा विष्णू महेश यांची निर्मिती माझ्याकडूनच झालेली आहे. त्यांच्या बरोबरीने महाकाली महासरस्वती महालक्ष्मी यांचा सुद्धा अंशीभूत प्रादुर्भाव हा मीच आहे. अशा सगळ्या गोष्टींचं विवरण देवीने या ग्रंथामधनं केलेलं आहे. म्हणजेच काय तर तिने धर्माचा प्रादुर्भाव कसा झाला आहे, धर्म म्हणजे काय आहे, धर्माची आवश्यकता काय आहे याचा उपदेशही या निमित्ताने केलेला आहे. आता असं सांगतात की धर्म हा सुद्धा म्हणजे देवी भागवतातच असा उल्लेख की धर्म हा सुद्धा ब्रह्माचाच पुत्र होता आणि त्या धर्माला मग पुढे आणखीन काही मुलं झाली. त्या मुलांपासूनच नरनारायण नावाचे आणखीन 2 मुलं म्हणजे त्याला जी मुलं झाली त्याला मुली पण झाल्या आणि त्या मुलींचा त्या धर्माने दक्ष प्रजापती जो होता त्याच्याशी विवाह करून दिला आणि त्या मुलींपासून जे काही आणखीन अपत्य जन्माला आली, जी संतती जन्माला आली, त्यामध्ये एक नरनारायण नावाचा आणखीन एक अंश जन्माला येतो आणि तोच अंश पुढे कृष्ण आणि अर्जुन, नर म्हणजे अर्जुन आणि नारायण भगवंत श्रीकृष्ण असा त्यांचा एक अवतार या देवी भागवतामध्ये सांगितला गेलेला आहे. आणि या पहिल्या 4 स्कंदामध्ये या नरनारायणाचा अवतार सांगितला गेला आहे. म्हणजे पुन्हा एकदा धर्माची आवश्यकता म्हणजे ज्या कृष्णाने भगवद्गीतेमध्ये किंवा एकूण श्रीमद भागवतामध्ये सुद्धा धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे असा उद्घोष करून माझा अवतार कशासाठी झालाय हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच श्रीकृष्णाचा अवतार नरनारायण या रूपात कसा झाला हे सुद्धा देवी भागवतामधनं सांगितलेलं आहे. याच स्कंदामध्ये राजा सुदर्शनाची कथा येते. हा राजा सुदर्शन म्हणजेच कौशल देशामध्ये एक सूर्यवंशी राजा होऊन गेला आणि त्याची ध्रुवसंधी नावाची एक पत्नी असते आणि अयोध्या हे त्यांचं राज्य असतं. तिथे त्याला असलेल्या मनोरमा नावाच्या पत्नीपासून हा सुदर्शन जन्माला येतो. त्या सुदर्शन आणि त्याची त्या राजाची दुसरी जी बायको असते लीलावती, तिच्यापासून एक शत्रुजित नावाचा आणखीन एक पुत्र जन्माला येतो. सुदर्शन आणि शत्रुजित या दोघांमधून कालांतराने कोणाला राजा करायचा असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला या सुदर्शनाने देवीची भक्ती करून जगदंबेची कृपा संपादन करून राज्य स्थापन केल्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. शत्रुजित हा लहान असतो, वयाने लहान असतो, सुदर्शन मोठा असतो, परंतु याच्याकडे काही चांगले गुण असतात म्हणून याला राजा करावा असा त्याच्या आईचा आणि तिच्या आईच्या वडिलांचा आग्रह असतो. पण ते होत नाही. मग दोघांमध्ये युद्ध होतात. युद्धानंतर हा जेव्हा जगदंबेचा आश्रय घेतो, तिची उपासना करतो, आराधना करतो, त्या आराधनेमधून जगदंबेकडनं प्रसाद प्राप्त होतो, वर प्राप्त होतो आणि मग तो त्या देशाचा राजा होतो. पुन्हा धर्माचं अनुसरण केल्यानंतर जी काही आदिशक्ती आहे, पराशक्ती आहे, तिची सतत आराधना केल्यानंतर तुम्हाला राज्यप्राप्ती होऊ शकते. आणि ज्याचं दर्शन चांगलं आहे असा तो सुदर्शन अयोध्येवर राज्य करतो. एकेकाळी अयोध्येचा राजा झालेला हा सुदर्शन म्हणजे ज्या आपण रामराज्याची नेहमी तुलना करतो त्याच्या प्राचीनत्व काय आहे, तो कुठपर्यंत जाऊन पोचतो याचा हे एक धावता उल्लेख या देवी भागवतामधून आपल्याला वाचायला मिळतो. आणि अशा या सुदर्शन राज्याची आराधना ही कशी फलद्रूप झाली, एका शक्तीची त्याने केलेली उपासना त्याला किती उपयुक्त ठरली हे बिंबवण्याचं काम या देवी भागवतातनं झालेलं आहे. म्हणून तत्वरूप असं जे मी वारंवार उल्लेख करतो तो अशासाठी प्रत्येकाच्या जीवनामध्ये जीवनमूल्य महत्वाची आहेतच, पण त्या जीवनमूल्यांचा जर सिद्धांत आपण पाहिला तर तो जर आदर्श स्वरूपात असेल, सत्य पावित्र्य याचा जर पाठपुरावा करणार असेल तर तो किती यशस्वी होतो हे या सुदर्शन राजाच्या कथानकातनं देवी भागवतामध्ये आपल्याला वाचायला मिळतं.
याच अनुषंगाने प्रत्यक्ष देवीने जो उल्लेख केलेला आहे तो अशासाठी महत्वाचा ठरतो की ज्याला आपण हा पहिला भाग जो आहे देवीभागातला जो प्रामुख्याने धर्म या पुरुषार्थाचा स्पष्टीकरण करणार आहे. जसं सुदर्शन राजाने काही मूल्य पाळली, आपली कर्तव्य जबाबदाऱ्या त्याने ओळखल्या. एक लक्षात घ्या, धर्म म्हणजे आपण जर रूढार्थाने अर्थ घेतो तो तसा नाही, आपल्या अनेकांना त्याची कल्पना आहे. धर्म म्हणजे कर्तव्य जबाबदाऱ्या. जसं आपण पितृधर्म मातृधर्म असे अर्थाने शब्द वापरतो, प्रजाधर्म अशा अर्थाने आपण धर्म हा शब्द वापरतो, त्या अनुषंगाने धर्म अर्थ काम मोक्ष या पुरुषार्थांमधला हा जो धर्म आहे तो कर्तव्यांचं आणि जबाबदारींचं विवरण करणार आहे, त्याचं तपशील सांगणार आहे, त्याचं महत्त्व आपल्या मनावर बिंबवणार आहे. आणि म्हणून त्या सुदर्शन राजाची कथा किंवा त्याने केलेली उपासना या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरते. अशाच प्रकारचा हा चतुर्थ स्कंदापर्यंतचा जो उल्लेख आहे तो धर्मविषयक विवरण करणार आहे, धर्मविषयक माहिती देणार आहे, धर्माचं महत्त्व पटवून देणार आहे. मग त्याची जी काही उपासना सांगितली गेली त्या उपासनांमध्ये सुद्धा प्रत्यक्ष महर्षी व्यास यांनी सुद्धा मग एके ठिकाणी प्रत्यक्ष नवरात्रीचं व्रत कसं करायचं याचा उल्लेख केलेला आहे. व्यासांनी नवरात्रीचं व्रत समजावून सांगितलेलं आहे. हे नवरात्रीचं व्रत यज्ञ करून कसं करावं, त्या यज्ञाची वेदी किंवा तो जो काही यज्ञाचा मंडप असेल तो किती आकाराचा असावा याचंही तपशील त्याच्यामध्ये दिलेला आहे. तो 16 फुटांचा किंवा 16 हा शब्द वापरून त्या यज्ञ मंडपाचा एक आकार त्यांनी सांगितलेला आहे. आता 16 या आकड्याला एक विशेष महत्त्व आहे. 16 प्रवृत्ती आहेत, 16 स्वभाव आहेत आणि या 16 स्वभावांचं देवीच्या उपासनेमध्ये एक वेगळं महत्त्व आहे. आपल्याला कल्पना असेल की जेव्हा आपल्याकडे भाद्रपदा महिन्यामध्ये गौरी पूजा होते त्यामध्ये 16 भाज्या केल्या जातात. त्या 16 आकड्याचं एक विशेष महत्त्व इथे सांगितलं गेलेलं आहे. आणि म्हणून नवरात्रामध्ये सुद्धा या 16 आकड्याचं किंवा 16 अंकाचं महत्त्व सांगून यज्ञाचं स्वरूप, यज्ञ मंडपाचं स्वरूप कसं असावं हे सुद्धा सांगितलं गेलं आहे. आता हा तपशील आहे, त्याची यथार्थता किती, त्याचं महत्त्व काय, त्याचा नेमका परिणाम काय हे प्रत्यक्ष ते केल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकतं. परंतु त्यातनं बिंबवण्यासारखा मुद्दा काय आहे तर तुम्ही या यज्ञ संकल्पनेशी अधिक एकरूप झाला पाहिजे. ते करत असताना तुमच्या मनामध्ये तशाच प्रकारचं पावित्र्य निर्माण झालं पाहिजे. मग हे आकडे सांगून त्याची ती मोजमाप करून तशा प्रकारची यज्ञविधी करून ही सगळी प्रक्रिया करत असताना ते करणारा यजमान, ते करणारे भिक्षू किंवा ते काही आचार्य ब्रह्मदेव जे असतात ते त्याच्यामध्ये खूप एकाग्र होतात. आणि अशी भगवत रूप झालेली जी काही बुद्धी आहे किंवा त्यासाठी चाललेली जी धडपड आहे ती अशी सत्कारणी लागत जाते आणि त्या सगळ्या उपक्रमातलं त्या यज्ञातलं पावित्र्य अधिकाधिक वाढत जातं. तोच प्रकार यज्ञवेदी सुरू करत असताना अग्निमंथन केलं जातं. अरडीमधनं अग्नी पेटवला जातो. ते अग्निमंथनच का, तर इथे सुद्धा तुम्ही त्या यज्ञाशी एकरूप झालं पाहिजे. या यज्ञाच्या निर्मितीमध्ये तुमची एकाग्रता किती आहे ही अधिक वाढवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे त्याला मी मानसशास्त्र आणि समाजशास्त्र अशा दोन्ही अंगांचा विचार या सगळ्या आपल्या धार्मिक विधींमधनं संस्कृतीने योजला आहे. आपल्या ऋषीमुनींनी तो तपश्चर्यापूर्वक निर्माण केलेला आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेला व्यासांकडून नवरात्राचं महत्त्व सांगितलं जातं आणि नवरात्रामध्ये केली जाणारी पूजा कशी फलद्रूप होते याचं सुद्धा विवरण त्यांनी केलेलं आहे. आणि तिथे सुद्धा हेच सांगितलंय की या नवरात्रामध्ये केली जाणारी शक्तीची आराधना, ही शक्तीची आराधना सगळ्या प्रकारच्या आपल्या अपेक्षांची पूर्तता करणारी असते. ही अपेक्षांची पूर्तता आपण करून घेण्याचा प्रयत्न करतो. एका अर्थाने नवरात्रीचं हे जे व्रत आहे हे कामनापूर्ती करणारं व्रत आहे असं सुद्धा सांगितलं जातं. आणि म्हणून या नवरात्रीमध्ये कुमारिकांचं पूजन असा एक वेगळा विधी आपल्याला पाहायला मिळतो, तो आवर्जून केला जातो. मग इथे कुमारिकांचंच पूजन का, तर त्याचंही महत्त्व या देवी भागवतामध्ये सांगितलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की कौमार्य जे असतं, मुळात देवी ही प्रकृती रूप आहे,
पुरुष रूप नाही, ती प्रकृती रूप आहे. तिची उत्पत्ती कोणी केली, काय केली, कशी झाली याच्याविषयी कुठे उल्लेख नाही. ती निर्मिती आहे ब्रह्माच्या सृष्टीतनं वगैरे वगैरे, त्याचे संदर्भ असेच आहेत, पण कोणी निर्मिती केली देवीची असा उल्लेख सापडत नाही. म्हणजेच ती एक शक्ती म्हणूनच प्रादुर्भूत झाली आहे. आणि त्या शक्तीने आपल्या या प्रादुर्भूत होण्यानंतर जी काही सृष्टीची रचना लावायची ती रचना लावण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून विष्णूंकडे काम सोपवलं, ब्रह्माकडे काम सोपवलं, रुद्राकडे काम सोपवलं. अशा प्रकारची कामं किंवा जबाबदारी सोपवण्याचं काम, त्यांचे धर्म वाटून देण्याचं काम या आदिमायेने केलेलं आपल्याला या देवी भागवतामधनं पाहायला मिळतं. तर कुमारिकांच्या पूजनामागचा हा उद्देश आहे की देवी रूप मानली गेलेली ही प्रकृती कुमारवयामध्ये तिचं पूजन करायचं. आणि हे पूजन कुमारवयात अशासाठी त्यामध्ये त्या काळामध्ये चांचल्य कमी असतं, एक एकाग्रता असते, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनातलं जे काही पावित्र्य असतं या कौमार अवस्थेमध्ये जास्त असतं. म्हणून त्याची सुद्धा एक स्वतंत्र स्तोत्र या देवी भागवतामध्ये कुमारिकांच्या पूजनाबाबत आहे. आणि त्यात असं सांगितलं गेलं आहे की त्यात असा उल्लेख केला आहे की 2 वर्षापर्यंतच्याच कुमारिकेचं पूजन केलं पाहिजे. 2 वर्षापर्यंत नव्हे, 2 वर्षानंतरच्याच कुमारिकेचं पूजन केलं पाहिजे. ते का करायचं, कशासाठी करायचं, आणि त्याच्या पुढे असणाऱ्या कुमारिकांचं महत्त्व काय या संदर्भातला अधिक तपशील या देवी भागवतामध्ये दिला गेलेला आहे. ज्या कुमारिका पूजनाला आपण इतकं महत्त्व देतो त्यामागचं तत्व काय आहे, रहस्य काय आहे, हे सुद्धा तितकंच जाणून घेण्यासारखं आहे. आणि म्हणून हे रहस्य आणि अधिक तपशील आपण उद्याच्या भागात बघूया. आज इथेच थांबूया. नमस्कार.